रंगमंचावर आपल्या अभिनयाने हजारो प्रेक्षकांची मनं जिंकणारा कलाकार, पण आज त्याच कलाकाराने कायमचा रंगमंच सोडलाय. अवघ्या 38व्या वर्षी मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेता ऋषिकेश कानडे याचं निधन झालं असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण नाट्यविश्वावर शोककळा पसरली आहे. नेमकं काय घडलं आणि सहकाऱ्यांनी त्यांना कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहिली, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मराठी रंगभूमीवरून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता ऋषिकेश कानडे याचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून सहकलाकार, मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. ऋषिकेश कानडे याच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण मराठी रंगभूमी हळहळ व्यक्त करीत आहे. ऋषिकेश कानडे यांनी देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनांवर आधारित मी भारतीय या नाटकातून आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. या नाटकाचे त्यांनी 300हून अधिक प्रयोग केले होते. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं. याशिवाय त्यांनी कॉल ऑफ ड्युटी आणि नूर मंजिल या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. तसेच तू, मी आणि तू या कार्यक्रमात अभिनेत्री सुखदा खांडेकर आणि दीप्ती लेले यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होतं. अभिनयातील सहजता, रंगमंचावरील प्रभावी उपस्थिती आणि मनमिळावू स्वभावामुळे ऋषिकेश कानडे हे सहकाऱ्यांमध्येही अत्यंत लोकप्रिय होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर द थिएटर इंडिया कंपनीने सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ऋषिकेश त्यांच्या नाटकातील एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, अत्यंत दुःखद मनाने आम्ही आमचा प्रिय सहकारी, कॉल ऑफ ड्युटी आणि नूर मंजिल या नाटकांचा प्रमुख अभिनेता ऋषिकेश कानडे यांच्या निधनाची बातमी सांगत आहोत. या धक्कादायक घटनेतून आम्ही अजूनही सावरू शकलेलो नाही. पुढे त्यांनी लिहिलंय की ऋषिकेश हा केवळ एक उत्कृष्ट अभिनेता नव्हता, तर तो आमचा जिवलग मित्र, मनमिळावू स्वभावाचा माणूस आणि रंगमंचावर ज्याला पाहण्याचं भाग्य लाभलं त्या प्रत्येकाच्या मनावर कायमचा ठसा उमटवणारा कलाकार होता. तसेच या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना धैर्य लाभो आणि ऋषिकेश यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थनाही पोस्टमध्ये करण्यात आली आहे. ऋषिकेश कानडे याचं अकाली निधन मराठी रंगभूमीसाठी मोठी हानी मानली जाते. त्यांच्या अभिनयाची छाप, रंगभूमीवरील योगदान आणि त्यांनी जपलेली माणुसकी यामुळे ते कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील.